न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न होत आहे। 25 वर्षानंतर महिला चेअरमनच्या अध्यक्षतेखाली ही सभा होत आहे। आमचे नेते गुरुमावळी सदिच्छा मंडळ व आघाडीचे नेते आदरणीय बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सभासदांचा कारभार करत आहे। 31 मार्च 2025 रोजी बँकेकडील ठेवी ह्या 1533 कोटी होत्या आणि त्यामध्ये अहवाल सालामध्ये 99 कोटीने वाढ होऊन 31 मार्च 2026 रोजी त्या ठेवी 1633 कोटीच्या पुढे गेल्या। अशा प्रकारचा कारभार बँकेमध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे। त्याचप्रमाणे कायम ठेवीवर हे व्याज सुद्धा 31 मार्च रोजी 7% दिलेला आहे आणि बँकेला जो नफा झालेला आहे वार्षिक अहवाल सालामध्ये तो 7 कोटी 96 लाख इतका नफा झालेला आहे आणि सभासदांना डिव्हिडंड हा गेल्या वर्षीपेक्षा 1.10 ने वाढवून 6.10 देण्याची शिफारस संचालक मंडळाने केलेली आहे। बँकेच्या कर्जाचा व्याजदर जर पाहिला तर तो अतिशय कमी आहे। बँक सभासदांना 47 लाखाहून 52 लाखापर्यंत कर्ज वाटप करत आहे। हे कर्ज मर्यादा वाढवलेली असून कर्जावरील व्याजदर कोणत्याही प्रकारचा वाढवलेला नाही। घर कर्ज, वाहन कर्ज यावरील कर्जाचा व्याजदर हा 7.90, शैक्षणिक कर्जाचा व्याजदर हा 7.50, ग्रामीण कर्जाचा व्याजदर हा 8.40 आहे आणि बँकेमध्ये RTGS, NEFT त्याचप्रमाणे ATM कार्ड सुविधा, UPI सेवा अशा प्रकारच्या सुविधा बँकेमध्ये सुरू आहेत। या सुविधांचा आम्ही विचार करू या वार्षिक अहवालामध्ये सुद्धा आम्ही मुख्य पृष्ठावर सुविधा अभिनेत्रीची सेवा आपुलकीची अशा प्रकारचे हे ओळी आम्ही टाकलेले आहेत। सभासद कल्याण निधीमधून 25,000 मदत दिली जाते। त्याचप्रमाणे 25,000 वैद्यकीय मदत दिली जाते। शुभमंगल भेट योजनेअंतर्गत 11,000 रुपयाचा चेक दिला जातो आणि सभासद कर्ज निवारण निधी यामधून मयत सभासदाचे संपूर्ण कर्ज माफ करून कुटुंब आधार निधीमधून 15 लाखाची मदत त्या मयत सभासदांच्या वारसांना दिली जाते। त्याचप्रमाणे जे सेवानिवृत्त शिक्षक होतात त्यांना आम्ही 11,000चा वृत्तपत्र निधी दिला जातो। अशा प्रकारचा बँकेचा कारभार हा चांगल्या प्रकारे चालू आहे। वार्षिक सभेमध्ये आम्ही एकूण 12 विषय चर्चेसाठी ठेवलेले आहेत। 3 पोटनियम दुरुस्त्या ठेवलेल्या आहेत। मी सभासदांना विनंती करते की सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि सभेला सहकार्य करावं। आपल्या काही मागण्या असतील किंवा जे प्रश्न असतील ते लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी मांडावेत आणि सभेला सहकार्य करावं। धन्यवाद। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।